दीपिका चहा घे ना. हाँ बस. मॅडम ते काम काय म्हणत होतात? अय्या तू विसरलास इंद्रा. अरे मगाशी म्हणाली की तिला रिटर्न्स फाईल करायचेत म्हणून. हा रिटर्न फाईल करायचे. काय हा ते तुम्ही वेळेवर फाईल नाही केलं ना, त्यामुळे आता दंड भरावा लागेल. अगो बाई बघ आता. बघितलं ना मॅडम, उशीर केला की काय काय होतं ते. मोठा दंड भरावा लागू शकतो. आई काय झालं? बघा ना काय झालं. गुलाबजाम बिघडलेत. लज्जू काय झालं? तू ठीक आहेस ना? बघा नाही काय झालं. अरे बापरे आता काय करायचं? कणिक सैल झाली आहे. दीपिका तू बघशील का प्लीज? आता या दोघांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे, तर मी गुलाबजामचाच बेत केला होता. तर बघते मी. पीठ कुठे आहे? तिथे मागे बघ निळ्या डब्यात. हा घे ना. मॅडम थँक्यू. माझ्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही इतक्या आवडीने गुलाबजाम बनवतायत. थँक्स. त्याचं कसं आहे ना इंद्राजी, आपल्याशी कोणी कसंही वागलं तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचं नाही, हे शिकवलंय आम्हाला आमच्या बाबांना. ही ताई ना कुठलंही काम वेळेवर करेल तर शपथ. तिला चहा द्यायला सांगितलं सगळ्यांना, तर फोन घेऊन गेली आतमध्ये गेली. बाबा थांबा मी कर. तू नको तू आराम कर. हा आलो मी. सानू मी वर येतोय तुझ्या बाबांना भेटायला. कार्तिक प्लीज फालतू नाटकं करू नकोस. हा ते मला काय माहिती नाही, मी वरती येतोय. कार्तिक प्लीज असा वेडेपणा करू नको, उगीच घरात प्रॉब्लेम होईल. जे होईचे ते होऊ दे. आता मला कशाचीच पर्वा नाही. कार्तिक प्लीज नको येऊस. तू ऐक ना माझं. का ऐकू? सांग ना का ऐकू? तू आलीस माझ्यासोबत पळून? हे बघ कार्तिक, मी मान्य करते की पहिल्या वेळेला मी नाही येऊ शकले पळून. अरे कारण दीदीचं लग्न होतं, सर्वांसमोर पळून आले असते तर माझ्या घरच्यांना हसले असते लोक. किती बदनामी झाली असती आमची, कळतंय का तुला? पण दुसऱ्या वेळेला मी माझा शब्द पाळला ना. आले होते ना मी घर सोडून पळून. मी त्याचं कारण तुला सांगितलंय की मी का तिथे नव्हतो म्हणून. प्लीज कार्तिक. सानू सानू
ये मालती, इकडे आधी आधी इकडे ये. हो काय झालंय? बघ बघ तुझे संस्कार बघ. बाबा काय झालं? काय झालं? ही घरातून पळून जाणार होती. त्या फामट्या बरोबर. काय? विचार तिला, विचार. पळून जाणार होती, तेही दीदीच्या लग्नाच्या वेळेला. बाबा काय म्हणतात ते खरंय? बोल बाबा जे काही म्हणतायत ते खरंय का? बोल ना आता. मगाशी जे फोनवर बोलत होतीस ते बोल आता. बोल बोल. अगं बोल ना, उत्तर दे. हे खरंय का? हो, हे खरं आहे. आई, तू आज माझ्यावर हात उगारून हे सिद्ध केलंस की माझा पळून जायचा निर्णय हा योग्यच होता. ताई, काय बोलतीयस? कळतंय का तुला? कळतंय का तुला? आई म्हणून तुमच्यावर केलेल्या संस्कारांवर विश्वास होता म्हणून यांच्याशी भांडले मी. तोच विश्वास तोडलास का? काय कमी पडलं का तुला या घरामध्ये म्हणून पळून जायचा निर्णय घेतलास? लज नाही वाटली का तुला? आई, तो प्लीज शांत हो ना. कशी शांत हो? तुम्हाला काही कमी पडू नये म्हणून जीवाचं रान करतात तुमचे बाबा. त्याचं हे फळ दिलंस तू? तुमच्यावर विश्वास म्हणून तुम्हाला कधी काही विचारलं नाही, सगळं स्वातंत्र्य दिलं, असं समजून की तुम्ही त्याचा गैरफायदा घेणार नाहीत आणि तुमच्या मर्यादा ओलांडणार नाहीत. किती रसच मी तुला? पळून जाणार होतीस आमच्या तोंडाला काळं फासून? शरम नाही वाटली तुला? समजून मोठी झाली आता ती. आता बोलतो. बाबा, नका थांबू आईला. मारू दे तिला मला. आई, मार. तुला जितकं मारायचंय ना तितकं मार. हे काम कर, मारूनच टाक मला. म्हणजे तुला समाधान मिळेल ना? आणि कुठल्या स्वातंत्र्याबद्दल बोलत होतीस ग? मी नेहमीच तुमची तत्व, तुमचे नियम, तुमची नैतिकता याच्या आत जगत आलीय. कारण तुम्हाला हे सगळं महत्वाचं होतं ना माझ्यापेक्षा. देशपांडे सरांच्या मुली म्हणजे फक्त त्यांची तत्व पाळत चालणारे रोबो, फक्त रोबो. त्यांना त्यांचे विचार, भावभावना नाहीच आहेत ना. ही दीदी तुमची पहिली मुलगी आणि त्यातून ती हळवी, म्हणून तुम्ही तिचे सगळे लाड पुरवलेत आयुष्यभर. आणि दीपू, दीपू म्हणजे देशपांडे सरांची सगळी तत्व पाळणारा रोबो, एक महारोबो. म्हणून तुमची ती महालाडकी ना. आता राहून राहिली मी. मला माझ्याच घरात डावललं गेलं. या घरात दीपू आणि दीदीला जितकं प्रेम मिळालं ना तितकं मला कधीच नाही मिळालं. आई, ज्या व्यक्तीला प्रेम मिळत नाही ना ती व्यक्ती सतत प्रेम शोधत असते, घरात नाहीतर बाहेर, कुठेही जिथे मिळेल तिथे. आणि
तेच प्रेम मला कार्तिकने दिलं. बाबा, कार्तिक कसाही असला ना तरी त्याने माझ्या दुखावलेल्या मनावर फुंकर घातली. आहे त्याचं माझ्यावर प्रेम. आणि प्रेम करणं म्हणजे पाप करणं नाहीये ना. पळून जाण्याबद्दल म्हणाल तर गेले का मी पळून? नाही ना. आहे ना मी इथे उभी तुमच्या समोर. नाही जाऊ शकले मी पळून. का? कारण माझ्यावरचे देशपांड्यांचे संस्कार, त्याच संस्कारांनी माझी पावलं अडवली. तीही हिम्मत केली ना पळून जायची. ही नाही होऊ शकलं माझ्याच्याने. तुम्हाला मी कितीही नकोशी झाले ना तरीही मी नाही जाऊ शकत पळून. शांत हो, शांत हो, प्लीज शांत हो, प्लीज शांत हो. मी वाट बघीन. मी वाट बघीन आणि देवाकडे प्रार्थना करेन की दीपूला पण प्रेमात पाड. आणि ही वेळ पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांवर यावी. त्या दिवशी मी पण बघेन की तुम्ही सगळे कसे रिॲक्ट करता. तो दिवस येईल, नक्की येईल. चालू. हे काय सानू? मी चालली आहे. आई काय वेडेपणा आहे. सानू तू प्लीज शांत. मला या घरात आता राहायचंच नाही. आणि हो, मला तुमची, तुमच्या तत्वांची आता भीती पण नाही वाटत. मी चालली आहे. आई 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 अगं आई काय? आई दार उघड. आई दार उघड. इंद्रा, इंद्रा लवकर जा आणि तिला थांबव. अरे तिच्या मनात खूप प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं दे. तिला समजाव की हे सगळं नाटक होतं. इंद्रा खूप प्रेम करते रे ती तुझ्यावर. बघितलंस ना तिचा चेहरा कसा झाला होता. जा जा तिला नीट सांग की सगळं खोटं होतं. नक्की होकार मिळेल तुला. जा, सगळं नाटक होतं सांग तिला. एक मिनिट मॅडम. मॅडम, आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅडम. हे पहा, आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला, ऍक्च्युली तसं इंटेन्शन नव्हतं आमचं मॅडम. मॅडम जे काही खरं आहे ते मी तुम्हाला सांगतो. मॅडम,
ही लज्जा किंवा इतर कोणत्याही मुलीशी माझं लग्न ठरलेलं नाहीये. मॅडम, तुम्हाला जेलस फील व्हावं आणि तुम्ही स्वतःहून होकार द्यावा फक्त एवढ्यासाठी मी आणि आईने मिळून केलेलं हे केवळ एक नाटक होतं मॅडम. आणि परत एकदा मला तुमच्या डोळ्यात तुमचा होकार दिसला. हा होकार आता फक्त तुमच्या तोंडून ऐकायचा आहे मॅडम. बोला ना मॅडम, आहे ना होकार? पुन्हा पुन्हा अशी मस्करी केलीत ना तर जीव जाईल माझा. इंद्राजी, मला थोडा वेळ हवाय. तुम्हाला नकार किंवा होकार सांगायच्या आधी मला माझ्या घरी काही गोष्टी क्लिअर कराव्या लागतील. प्लीज मला थोडा वेळ हवाय. मॅडम, तुमचा होकार ऐकण्यासाठी मी आयुष्यभर सुद्धा थांबायला तयार आहे. मॅडम, फक्त एक रिक्वेस्ट करू? तुम्हाला मी आज माझ्या गाडीवर तुमच्या घरी सोडू? प्लीज. या ना. एक मिनिटात आलो. मॅडम, मुक्ताला सोडलं तर आज पहिल्यांदा एक मुलगी या बाईकच्या मागच्या सीटवर माझ्या सोबत बसणार.